येवल्यात विकास कामांचा धडाका. खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुराव्यानंतर भुयारी गटाराचे काम सुरू. येवला शहरातील बालेश्वरी माता मंदिर ते फत्तेबुरुज नाका या भागातील गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या भुयारी गटार आणि रस्त्याच्या कामाला आज प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या कामासाठी ज्ञानेश्वर खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून या निमित्ताने पुढाकार घेणारे नगरपालिकेचे बांधकाम सभापती श्री गोटूभाऊ मांजरे यांचा परिसरातील रहिवाशांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पाठपुराव्याला आले यश. या विकास कामांचे भूमिपूजन ऑगस्ट 2025 मध्ये आदरणीय छगनराव भुजबळ साहेब यांच्या हस्ते झाले होते. मात्र त्यानंतर 6 ते 8 महिने काम तांत्रिक कारणांमुळे रखडले होते. परिसरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ज्ञानेश्वर खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली रहिवाशांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे पाठपुरावा केला. 8 जानेवारी 2025 रोजी गल्ली बाजार आणि नागरिकांच्या वतीने पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले होते. लोकप्रतिनिधींची घटनास्थळी पाहणी. त्यावेळी नगराध्यक्ष राजू लोणारी, बांधकाम सभापती गोटूभाऊ मांजरे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष दत्ताभाऊ निकम, समाजसेवक सचिन सोनवणे, पत्रकार चेतन कोळस यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन पाहणी केली होती आणि काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. नागरिकांकडून समाधान व्यक्त. आज 13 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्षात भुयारी गटार योजनेच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ज्ञानेश्वर खैरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पाठपुराव्यामुळे आणि गोटूभाऊ मांजरे यांच्या विशेष पुढाकारामुळे हे काम मार्गी लागल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑगस्ट 2025 तेव्हापासून आदरणीय भुजबळ साहेबांच्या हस्ते या रस्त्याचे आणि भुयारी गटाराचे काम भूमिपूजन झाले होते. परंतु सत्ता केंद्र कोणी नसल्याने नगरपालिकेत वारंवार पाठपुरावा करून देखील हे काम सुरू झालेले नव्हते. परंतु या निवडणुकीनंतर आमचे मित्र श्री गोटूभाऊ मांजरे यांची बांधकाम सभापती म्हणून निवड झाली आणि हा विषय त्यांच्या कानावर आम्ही टाकला. त्यावेळेस तत्पर त्यांनी ॲक्शन घेऊन ह्या कामाची आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. त्या निमित्ताने आमच्या भोईगल्ली, खत्रीगल्ली, फत्तेबुरुज नाका या परिसरातील नागरिकांकडून त्यांचा छोटाखानी सत्कार करण्यात आला. त्यासाठी सगळे नागरिक उपस्थित होते आणि हे जे भुयारी गटाराचं काम झाल्यानंतर आमच्याच परिसरातील गांधी मैदान येथील जे काम मागील अनेक दिवसांपासून रखडलेलं आहे तेही काम त्वरित पूर्ण करावं अशी त्यांना मी या माध्यमातून विनंती करतो आणि हे भुयारी गटार झाल्यानंतर या रस्त्याचं काम त्वरित या ठिकाणी सुरू व्हावं अशी अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी, येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण? तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल, येवला. इथे मिळतात AC व नॉन AC आरामदायी रूम्स, मोफत वायफाय, फ्री पार्किंग, जिम सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण. बर्थडे पार्टी असो, एंगेजमेंट, लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम, स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट. दराडे कॉम्प्लेक्स, 3रा मजला, नगर मनमाड हायवे, येवला. आजच संपर्क करा 7620 588 593 91727 89470.
स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी.